आणि यानंतर बातमी गायरान जमिनी संदर्भातली आहे। महापालिका क्षेत्रातलं गायरान जमिनीवरचं आरक्षण हटवण्यासंदर्भातले आदेश आता सरकारकडून देण्यात आलेले आहेत। आरक्षण उठवलं जाणार आहे महापालिका, नगरपालिका आणि नगर परिषद क्षेत्रातील गायरान जमिनी संदर्भातलं विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर झालंय। त्यामुळे हजारो हेक्टर जमिनींचा सार्वजनिक हिताच्या कामांसाठी आता वापर करता येणं सहज सुलभ होणार आहे। राज्यातल्या गायरान जमिनींसंदर्भात ही अतिशय मोठी बातमी आहे। महापालिका, नगरपालिका आणि नगर परिषद परिसरातील गायरान जमिनींचं आरक्षण आता सरकारकडून उठवलं जाईल, कारण गायरान जमिनी संदर्भातलं विधेयक विधानसभेत एकमतानं मंजूर झालंय। आणि माझा सहकारी अभिषेक मुठाळ सध्या आपल्या सोबत आहे। खरं तर ही वेळ तुम्हा सगळ्यांची तिथं सभागृहातलं कव्हरेज करण्याची आहे, पण एका खास कारणामुळे आज ही सगळी रिपोर्टर मंडळी आपल्या न्यूजरूम मध्ये आली आहेत आणि अनैसे अभिषेक इथेच आहे। तर त्यालाच आपण विचारूया की हा निर्णय नेमका काय आहे, काय परिणाम होतील या निर्णयाचे। एकूणच कुठेतरी जनहितासाठी ह्या जमिनींचा वापर व्हावा त्या दृष्टीनं हा निर्णय आपल्याला घेतल्याचा पाहायला मिळत आहे। महापालिका क्षेत्रामध्ये साधारणपणे 7,700 हेक्टर असेल, नगरपालिकामध्ये 4,000 हेक्टर असेल आणि नगर परिषदमध्ये 3,000 हेक्टर ह्या इतकी हेक्टरपर्यंत जमिनीचं गायरानचे हे आहे ते उठवलं जाणार आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात फायदा हे आपल्याला होताना पाहायला मिळेल। प्रामुख्यानं पाहायचं तर महापालिका क्षेत्र सोडता नगर परिषद आणि ज्या इतर जागा आहेत तिथं आपल्याला मोठ्या प्रमाणात ह्या जागांचा फायदा होताना दिसेल आणि त्या दृष्टीनं कुठेतरी एकमेकांना हे विधेयक मंजूर होताना दिसतं। धन्यवाद अभिषेक या सगळ्या माहितीबद्दल। तर मोठा दिलासा मिळणार आहे, कारण सार्वजनिक हितासाठी, हिताच्या कामांसाठी या गायरान जमिनींचा वापर करणं आता शक्य होणार आहे। पुढची बातमी आहे बच्चू कडू यांच्या आंदोलनासंदर्भातली। मेळघाट संघर्ष आंदोलनाचा यात्रेचा, बच्चू कडूंच्या यात्रेचा आजचा 9वा दिवस आहे।